कोल्हापूरमध्ये पोलीस हवालदाराच्या चहा दुकानातून तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज शहरातील गांधी चौक पोलिसांनी गुप्त तपास करून बनावट नोटा छपाई करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कोल्हापूर पोलीस दलातील वाहनचालक हवालदार इब्रार आदम इनामदार हा मुख्य सूत्रधार असून त्याचे सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा दुकानात छपाई केंद्र म्हणून वापरले जात होते. इनामदार सोबत सुप्रीत काडापा देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे यांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर रोजी निलजी बामणी पुलाजवळ बनावट नोटांच्या व्यवहाराची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून सुप्रीत देसाईला 42,000 बनावट नोटांसह पकडलं. चौकशीत इनामदारच्या चहा दुकानातूनच झेरॉक्स मशीन आणि प्रिंटरच्या मदतीने नोटा छापल्या जात असल्याचे उघड झाले. जप्त केलेला मुद्देमाल 500 रुपये आणि 200 रुपयांच्या 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा, कलर झेरॉक्स मशीन, स्कॅनर, प्रिंटर, नोटा मोजण्याचं मशीन, पेपर कटर आणि एक वाहन, एकूण 1 कोटी 11 लाखांचा मुद्देमाल. प्रत्येक खऱ्या 500 रुपयांच्या नोटेच्या बदल्यात 3 बनावट नोटा दिल्या जात होत्या. या नोटांचा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये वापर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. SP संदीप घुगे यांनी दोषांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली असून तपासात सहभागी गांधी चौक पोलीस पथकाला पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रातील बनावट नोटा रॅकेटला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.